नमस्कार. सध्या खरीप हंगाम सुरू आहे. यावर्षी खरीप हंगामात मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडला. गेल्या वर्षी मात्र मृग नक्षत्राने धोका दिला होता. गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये अत्यंत तुरळक स्वरूपात पाऊस पडलेला होता. जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाने हजेरी लावल्यानंतर गेल्या वर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या झालेल्या होत्या. यंदा मात्र तसं नाही आहे. यंदा वरुण राजाने वेळेवर हजेरी लावलेली आहे आणि दमदार हजेरीसुद्धा लावलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापूस आणि सोयाबीन या दोन मुख्य पिकाची लागवड होत असते. दरवर्षी या दोन्ही पिकावरच शेतकऱ्यांची मदार असते. खरीप हंगामामध्ये 1,43,00,000 हेक्टर एवढे पेरणीचं क्षेत्र आहे आणि त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 50,00,000 हेक्टर सोयाबीनची लागवड होते. त्याचबरोबर 40 ते 42,00,000 हेक्टर कापसाची लागवड होत असते आणि इतर क्षेत्रामध्ये तूर, मूग, बाजरी इत्यादी पिकाची लागवड होत असते. मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाडा कायमस्वरूपी अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्यामुळे मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. आजही अनेक गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. आणखी 2-4 दमदार पाऊस पडल्यानंतर टँकर बंद होण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी वाढल्यानंतर टँकर बंद होऊ शकतात. मराठवाड्यामध्येही कापूस आणि सोयाबीन या दोन्ही मुख्य पिकाची शेतकरी लागवड करत असतात. हे दोन्ही मुख्य पिकं म्हणजेच नगदी पिकं म्हणून ओळखले जातात आणि या दोन्ही मुख्य पिकावरच शेतकरी अवलंबून असतात. मराठवाड्यामध्ये 24,68,00,000 हेक्टर सोयाबीनची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर 13 ते 14,00,000 हेक्टरमध्ये कापसाची लागवड होऊ शकते. 4,00,000 हेक्टरमध्ये तुरीची लागवड होऊ शकते. एकूणच सध्याची परिस्थिती पावसाच्या बाबतीत बरी आहे. पाऊस वेळेवर आणि चांगला पडल्यामुळे अनेक नद्या नाल्यांना सुद्धा पाणी आलेलं आहे. आगामी काळामध्येही असाच पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यंदा राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये 93 ते 94% पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. शेतकऱ्याच्या उत्पन्नात अधिक भर पडल्यानंतर शेतकऱ्याचं आर्थिक उत्पादन चांगलं निघेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी कमी स्वरूपात पाऊस पडला त्यामुळे उत्पादनात घट झाली होती. उत्पादनात घट होऊनही कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव गेल्या वर्षी मिळाला नाही. यावर्षी तरी चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे.